बघा जी सुरमई फ्राय झालेली आहे बघा. डिश पण छान सजवली, पीस पण आपली मस्त झालेली आहे. नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे सुरमई फ्राय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा सुरमई घेतलेली आहे, 3 पीस आहेत, मस्तपैकी स्वच्छ धुवून पण घेतले आहे. मी आता तुम्हाला फ्राय करणारी वस्तू दाखवते. हे बघा लसूण घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि आलं पण आहे. हे मिक्सरला वाटून घेत आहे मी. हे बघा मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आपण. कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि मिरची पण घेतलेली आहे मी. पहिला आगळ टाकून घेत आहे. त्याच्यावरच लिंबू पण पिळून घेत आहे. मीठ टाकून घेत आहे. दीड चमचा टाकून घेत आहे मीठ. हळदी पावडर 1 चमचा टाकून घेते. आलं लसणाची पेस्ट टाकून घेते. हेच आपल्याला पहिला मिक्स करून घ्यायचं आहे. गरम मसाला टाकून घेत आहे 1 चमचा. धना जिरा पावडर टाकून घेते. आणि आपला लाल तिखट टाकून घेत आहे. कुठची पण फ्राय करताना मच्छीला जास्त मसाला नाही लावायचा. आपण मिरची पण घेतलेली आहे हिरवी, म्हणून कमीच लावायचा. आपण धना जिरा पावडर लावतो ना, त्याला वसट पण नाही मच्छी, वास पण नाही येत म्हणजे, आणि छान लागते. हे बघा सगळं सुरमईला लावून झालेलं आहे. तवा ठेवलेला आहे गॅसवर. गॅस चालू करून घेते मी. तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घेते 2 चमचे. सुरमईचा पीस टाकून घेत आहे तव्यावर. 2 पीस टाकून घेतलेले आहे. गॅस कमीच करून घेत आहे. सुरमईला पलटी मारून घेत आहे मी. छान फ्राय झालेली आहे बघा आपली मच्छी. सुरमई खायला पण छान. मच्छी आपली फ्राय झालेली आहे. मी आता काढून घेत आहे आणि डिश सजवून घेत आहे. गॅस बंद करून घेत आहे. बघा जी सुरमई फ्राय झालेली आहे बघा. डिश पण छान सजवली, पीस पण आपली मस्त झालेली आहे.
आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सुरमई फ्राय? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.